नमस्कार. चला आज आपण पाहूया स्वप्नात मृतपूर्वज दिसण्याचे अर्थ आणि संकेत. स्वप्नात मृतपूर्वज दिसण्याचे 7 महत्त्वाचे अर्थ आणि त्यावरील उपाय कोणते. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि जय श्री हरी लिहून कमेंट करायला विसरू नका. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नात मृत लोक दिसतात का? कोणाला आपले वडील दिसतात तर कोणाला आपली आई. तुम्हीही कदाचित स्वप्नात मृत नातेवाईकांना पाहिले असेल, पण सकाळी उठल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तुमच्या मनात कधी विचार आला आहे का की हे स्वप्न का पडले? याचा अर्थ काय असू शकतो? स्वप्नात मृतपूर्वज दिसणे ही सामान्य बाब नाही. त्यामागे एक गहन रहस्य आहे ज्याचे वर्णन आपल्या पुराणांमध्ये केले आहे. आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी स्वप्नात आपले मृतपूर्वज किंवा नातेवाईक दिसतात. कधी ते आनंदी दिसतात तर कधी ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे वाटतं. स्वप्नशास्त्रात आणि गरुड पुराणात अशा स्वप्नांचे खूप महत्त्वाचे अर्थ आणि संकेत दिले आहेत. हे पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात की येणाऱ्या संकटाची सूचना देण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वप्नात मृतपूर्वज दिसण्याचे 7 महत्त्वाचे अर्थ आणि त्यावरील उपाय जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वप्नशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार स्वप्नात मृतपूर्वज दिसणे हे केवळ योगायोग नसून ते पितरांचे आपल्यासाठी असलेले विशेष संदेश मानले जातात. त्याचे 7 महत्त्वाचे अर्थ आणि त्यावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1. पूर्वज आनंदी किंवा हसताना दिसणे. याचा अर्थ हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न आहेत, त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या कुटुंबात लवकरच काहीतरी चांगले किंवा आनंदी घडणार आहे. 2. पूर्वज रडताना किंवा दुःखी दिसणे. याचा अर्थ हे स्वप्न अशुभ मानले जाते. पितरांचे आत्मिक समाधान झालेले नाही किंवा कुटुंबावर एखादे संकट येणार आहे असा याचा संकेत असतो. पितर तुम्हाला धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी असे दर्शन देतात. 3. पूर्वज काहीतरी मागताना दिसणे. याचा अर्थ जर स्वप्नात पूर्वज अन्नाची किंवा पाण्याची मागणी करत असतील तर याचा अर्थ त्यांचे श्राद्ध कार्य किंवा तर्पण अपूर्ण राहिलेलं आहे. त्यांना अजूनही मुक्ती मिळालेली नाही आणि ते तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत. 4. पूर्वज आजारी किंवा अशक्त दिसणे. याचा अर्थ जर पूर्वज स्वप्नात आजारी दिसत असतील तर हे पितृदोषाचे लक्षण मानले जाते. तुमच्या प्रगतीत अडथळे येणे किंवा कुटुंबातील सदस्याचे आरोग्य बिघडणे याचे हे संकेत असू शकतात. 5. पूर्वजांनी काहीतरी देणे किंवा डोक्यावर हात ठेवणे. याचा अर्थ जर पूर्वजांनी तुम्हाला काही वस्तू दिली किंवा डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला तर तुमची अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत असे समजावे. हे भाग्योदयाचे प्रतीक आहे. 6. पूर्वज रागावलेले दिसणे. याचा अर्थ जर पूर्वज तुमच्यावर ओरडत असतील किंवा रागात असतील तर तुम्ही काहीतरी चुकीचे काम करीत आहात किंवा तुम्ही कुल परंपरा पाळणे सोडून दिले आहे असा याचा अर्थ होतो. 7. पूर्वज घरात वावरताना किंवा शांत बसलेले दिसणे. याचा अर्थ असा की त्यांना अजूनही घराचा आणि कुटुंबाचा ओढा आहे. ते तुमच्या सुरक्षिततेची काळजी करीत आहेत किंवा तुम्हाला काहीतरी गंभीर निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्यास सुचवत आहेत. यावर प्रभावी उपाय. 1. अन्नदान. अमावस्येच्या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणाला अन्नदान करावे. कावळ्याला किंवा गायीला घास भरवावा. 2. दिवा लावणे. रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला म्हणजेच
पितरांच्या दिशेला तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. 3. श्राद्ध आणि तर्पण. जर पितरांचे विधी अपूर्ण असतील तर योग्य तिथीला श्राद्ध किंवा तर्पण विधी करून घ्यावा. 4. पितृस्तोत्र पठण. दररोज किंवा प्रत्येक अमावस्येला पितृस्तोत्र किंवा गजेंद्र मोक्ष पाठाचे वाचन करावे. यामुळे पितरांना गती मिळते. 5. नामस्मरण. पितरांच्या शांतीसाठी ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. आपण आता गरुड पुराणामध्ये सांगितलेली कथा पाहूया. देवर्षी नारद आणि यमराज यांची कथा. एकदा देवर्षी नारद यमराजाला भेटण्यासाठी यमलोकात गेले. यमराजाने त्यांचे प्रेमाने स्वागत केले आणि विचारले, हे देवर्षी, आज आपल्या येण्याचे काय प्रयोजन? नक्कीच काहीतरी महत्त्वाचे कार्य असावे. नारद मुनी म्हणाले, हे धर्मराज, आपण तिन्ही लोकांच्या जीवित आणि मृत प्राण्यांचा लेखाजोखा ठेवता. मी पृथ्वी लोकात फिरताना पाहिले की अनेक वाईट शक्ती मनुष्याला त्रास देतात. तसेच लोक स्वप्नात आपल्या पूर्वजांना पाहतात. याचा अर्थ काय? पूर्वज स्वप्नात येऊन कोणते संकेत देतात? मनुष्य जातीच्या कल्याणासाठी मला या प्रश्नांची उत्तरे द्या. यमराज म्हणाले, हे देवर्षी, आपण मानव कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला एक पवित्र कथा सांगतो, ज्यातून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. शेठ धर्मन आणि त्याच्या पूर्वजांची कथा. मध्य देशामध्ये धर्मन नावाचा एक श्रीमंत शेठ आपल्या 4 भावांसह राहायचा. त्याच्याकडे खूप संपत्ती होती, जी त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली होती. त्याचे पूर्वज अत्यंत दयाळू आणि दानशूर होते. मात्र धर्मन खूप कंजूस होता. त्याने कधीही दानधर्म केला नाही किंवा पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण केले नाही. धन कमावण्याच्या हव्यासामुळे तो पूर्वजांना विसरून गेला. यामुळे त्याचे पूर्वज अत्यंत दुःखी झाले. पितृपक्षात जेव्हा पूर्वज आपल्या पुत्रांकडून श्राद्धाची अपेक्षा करीत होते, तेव्हा धर्मनने काहीच केले नाही. शेवटी पूर्वजांनी यमराजाकडे जाऊन आपली व्यथा मांडली आणि आपल्या पुत्रांना भेटण्याची परवानगी मागितली. यमराजाने त्यांना सांगितले की तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकत नाही, पण स्वप्नाच्या माध्यमातून त्यांना संकेत देऊ शकता. पूर्वजांनी धर्मनच्या स्वप्नात येऊन अनेक संकेत दिले, पण धर्मनने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी धर्मनचे सर्व ऐश्वर्य नष्ट झाले. व्यवसायात तोटा झाला आणि तो आजारी पडला. यमराजाने स्वतः साधूचे रूप घेऊन धर्मनला त्याच्या चुकांची जाणीव करून दिली आणि स्वप्नातील संकेताचे अर्थ समजावून सांगितले. यमराजाने सांगितलेले स्वप्नातील संकेतांचे अर्थ: पूर्वज भूक तहानेने व्याकुळ दिसणे, याचा अर्थ त्याचे श्राद्ध किंवा तर्पण योग्यरित्या झालेले नाही आणि ते अजूनही प्रेत योनीमध्ये भटकत आहेत. अशा वेळी त्वरित दान आणि श्राद्ध करावे. पूर्वज साखळदंडाने बांधलेले दिसणे हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. याचा अर्थ त्यांना अद्यापही मुक्ती मिळालेली नाही. पूर्वज फाटलेले किंवा मळलेले कपडे घातलेले दिसणे हा अशुभ संकेत आहे. पूर्वज अत्यंत दुःखी आणि पीडित असल्याचे हे लक्षण आहे. पूर्वज डोक्यावरून हात फिरवताना किंवा आशीर्वाद देताना दिसणे हा अत्यंत शुभ संकेत आहे. पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या जीवनात काहीतरी चांगले घडणार आहे. पूर्वज अचानक अदृश्य होणे, याचा अर्थ नजीकच्या भविष्यात काहीतरी संकट येणार आहे, त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. स्वप्नात प्राणी, कुत्रा, गाय, बैल, माणसासारखे बोलताना दिसणे हा विचलित करणारा संकेत असून पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही असे दर्शवतो. पूर्वज दूर आकाशात ढगांवर बसलेले दिसणे, याचा अर्थ त्यांना मुक्ती मिळालेली आहे
आणि ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. साधूच्या रूपातील यमराजांचे बोलणे ऐकून धर्मांना आपली चूक उमजली. त्याने आपल्या भावांसह नदीकाठी जाऊन विधिवत श्राद्ध आणि तर्पण केले. त्यानंतर पूर्वज प्रसन्न झाले. धर्मांची प्रकृती सुधारली आणि त्यांचे गेलेले ऐश्वर पुन्हा परत आले. तर मित्रांनो, स्वप्नात पूर्वज दिसणे हे केवळ भास नसून ते पितरांचे आपल्यासाठी असलेले संकेत असू शकतात. जर तुम्हाला वारंवार अशी स्वप्ने पडत असतील तर पितृदोषावर उपाय करणे किंवा गरिबांना दानधर्म करणे फायदेशीर ठरते. तुम्हाला याआधी असं कोणतं स्वप्न पडलं होतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीहरी लिहून पाठवायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.